आणि भरपूर शेतकऱ्यांचा मला एक कॉमन प्रश्न येतो की सर, ज्यावेळेस आपण मशीन गायच्या साडाला लावतोय त्यावेळेस काही रक्त वगैरे येतंय का, काही प्रॉब्लेम होतो का, गायच्या साडाला काही त्रास होतोय का? तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच नाही. कोणत्याच मिल्किंग मशीनने गायच्या साडातून रक्त येत नाही, असा कोणताही प्रकार घडत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण हाताने गाय पिळतो, उलटा हाताने गाय पिळतो आणि गाय लाथा मारते, पाय उचलते. आपण ज्यावेळेस मशीन ऑपरेटिंग करतोय त्यावेळेस गाय लाथा उचलत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण का, आपली जे रबर आहे ते सॉफ्ट रबर आहे आणि गुडघेचे रबर आहे, त्यामुळे गायच्या साडात त्रास होत नाही. ज्या पद्धतीनं आपलं वासरू दूध पितंय त्याच पद्धतीनं आपलं मशीन क्रिया करतंय आणि एकदम सॉफ्ट आणि म्हणजे तिला नकळत सगळं दूध निघून येतंय. आणि त्याचा फायदा काय होतोय शेतकरी मित्रांनो, आपलं दूध मशीनने टाइमवर निघते. हाताने तरी आपल्याला दम लागला किंवा थकवा आला तर आपण शक्यतो थांबतोय, त्यामुळे आपल्याला दूध काढायला टाइम लागला तर गाय पानात होते. मशीन टाइमवर दूध निघल्याने पानात होण्याचं देखील टेन्शन नाही राहत आणि सगळं दूध स्वच्छ निघून येतं. शेतकरी मित्रांनो, सगळी प्रक्रिया एकदम सिस्टम ऑटोमॅटिक आहे आणि जर काही अडचण आली तर ते स्टॉप देखील होण्याची आपली सेन्सर देखील मोटरला दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, कोणताही असा प्रकार होत नाही रक्त वगैरे येण्याचा, तो गैरसमज काढून टाका. आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या आसपास पुढे मिल्किंग मशीन जर दिला असेल त्या ठिकाणी एकदा व्हिजिट करा, त्या ठिकाणी बघा. त्या शेतकऱ्यांचा रिफरन्स घ्या की गायला ज्यावेळेस मशीन लावतोय त्यावेळेस रक्त आयुक्त का, काही प्रॉब्लेम येतात का, अशा कोणते आणि फालतू अफवावर विश्वास ठेवू नका.